माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस. कोणता प्रश्न? हेच, हे का करतोस माझ्यासाठी? नको करू का? असं नाही रे. मग अरे तूच तर बोलायचीस ना की मी तुझा मित्र आहे. आता मित्र म्हणल्यावर मी एवढं तर करूच शकतो, जसं की तू मैत्रीण म्हणून माझ्यासाठी डब्बा घेऊन यायचीस. ते तर तू उपाशी राहू नये म्हणून डबा घेऊन यायची. हा पण तुला कसं कळायचं की मी उपाशी आहे? काही गोष्टी कळण्याऐवजी समजून घेणं खूप महत्वाचं असतं. हो, माहित होतं मला. काका आजारी आहेत म्हणून काकींना वेळ नाहीये. हैं? आणि तुला कोण बोललं हे? कारण तुझ्या घरचा आवाज माझ्या घरी यायचा. अरे हा, मी विसरलोच होतो की तुझं घर माझ्या शेजारी आहे. किती छान जीवन होतं ना ते. कोणालाही काही न सांगता सगळं कळायचं. नाहीतर बिल्डिंग मधलं आयुष्य जेल वाटतं रे. एखादा माणूस मेला ना तरी 10 दिवसांनी कळतं. तरी सुद्धा तुम्ही चाळीतली रूम विकून बिल्डिंग निवडली. कारण कधीतरी साईला सोडावंच लागतं, पुन्हा नव्याने आठवण्यासाठी.